नुकतंच घरी येऊन 5 मिनिट झाले होते. पप्पा म्हणले, जा ऑनलाईन खूप पैसे आहेत, जा काढून आण लगेच, बँकेत भरायचे आहेत. म्हणलं ठीक आहे, लगेच जातो. ATMला जाऊन सगळे पैसे आणून दिले पप्पांना आणि लगेच तयार बियार झालो आणि लगेच घराच्या बाहेर निघालो. कारण की मला आज नाही म्हणलं तर 100 किलोमीटर करायचे होते. मोरे चिंचोली म्हणून गाव आहे, त्या गावात जायचं होतं मला. का तर एक नॉर्मल छोटंसं डॉक्युमेंट देण्यासाठी. म्हटलं ठीक आहे बाबा, ह्या डॉक्युमेंटसाठी लई मेहनत घेतली आहे, त्याच्यामुळे आता आपण जाऊ. म्हणजे जागेचे डॉक्युमेंट होते ते फक्त जाऊन सबमिट करायचे होते तिथं. मस्त कानात हेडफोन टाकला आणि गाणे ऐकत निघालो. मग पुढं आल्यावर बघितलं इथं एक शुगर फॅक्टरी होती. आतमध्ये जायचा विचार होता, पण त्यांना विचारलं मी, पण ते म्हणले की अशी परमिशन नाही जायला. म्हणलं जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही, नंतर काही तर बघता येईल. हे विचार करत वापस गाणी लावले आणि लगेच पुढं निघालो. मला लवकर जातो कारण तिथनं फोन येत होते. हे बघा, एकदाचं पोहोचलो मी इथं इतके भारी भारी मोरते होते, त्यांना पिक्चर काढू दिलं नाही, नाहीतर काढणार होतो पिक्चर. मग एकदाचं आतमध्ये गेलो, सगळे डॉक्युमेंट ते सगळं सबमिट केलं आणि लगेच निघालो. पाण्याची बॉटल घ्यायला पण वेळ नाही भेटला. या ऑफिसच्या आजूबाजूला सगळे शेतच शेतं. म्हणलं बाबा कुठं तर आता पाण्याची बॉटल तरी घ्या. म्हणून निघालो पुढं, सगळे डॉक्युमेंट सबमिट केले आणि निघालो पुढं. मग पुढं आलं बघितलं एक शेत दिसलं मला. शेतापाशी गेलो, पाणी ते बघितलं. म्हणलं पाय तरी टाकून बसावं, पण पाणी लयच खाली होतं. मग तिथे एक बाबा बसलेले होते. बाबांना विचारलं किती एकर जमीन का. बाबा म्हणले किंमत काही जास्त नाही, नॉर्मलच किंमत आहे. मग ते बाबांसोबत बोललो आणि लगेच पुढं निघालो. पुढं आल्यावर लयच भूक लागली होती. मग आता काय त्या हॉटेलमध्ये गेलो, त्या हॉटेलमध्ये खाल्लं आणि लगेच घराकडे निघालो. कारण की उशीर चांगलाच झाला होता मला.